जालना जिल्ह्यातून माणुसकीचं एक सुंदर दर्शन घडवणारी बातमी समोर आली आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे एका 75 वर्षीय निराधार वृद्धाचं आयुष्य बदललंय। जामखेड येथील एकनाथ दिवटे या वृद्धाची हलाखीची परिस्थिती पाहून अंबड तहसीलदारांनी तातडीने दखल घेत त्यांना श्रवणबाळ निराधार योजनेचा लाभ मिळवून दिलाय। तहसीलदारांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होतंय। सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा तो व्हिडिओ जो जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड येथील 75 वर्षीय एकनाथ दिवटे यांचा आहे। अनेक वर्षांपासून गावात हलाखीच्या परिस्थितीत स्वच्छता करत हे वृद्ध आपलं जीवन जगत होते। 5 ते 6 महिन्यांपूर्वी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं याची दखल घेतली। अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला ते सापडले नाही। दरम्यान पोलीस पाटलांच्या एका बैठकीदरम्यान तहसीलदार चव्हाण यांना त्या वृद्ध व्यक्तीची ओळख पटली। त्यानंतर तात्काळ हालचाली करत तहसीलदारांनी एकनाथ दिवटे यांना सन्मानाने तहसील कार्यालयात बोलावून घेतलं। येथे त्यांच्याकडून श्रावणबाळ निराधार योजनेचा अर्ज भरून घेण्यात आला आणि अवघ्या काही वेळातच या योजनेचा लाभ त्यांना मंजूर करण्यात आला। प्रशासनाच्या या तत्परतेमुळे या निराधार वृद्धाला आता हक्काचा आधार मिळालाय। तहसीलदार विजय चव्हाण यांनी केवळ या एकाच व्यक्तीची दखल घेतली नाही, तर अशा आणखी काही निराधार व्यक्ती असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचं आश्वासन दिलंय। आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।